बाराया माझ्या तुकोबाराया. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली जय. ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, गंगागिरी महाराज, श्रीपाद रामदास महाराज की, सद्गुरु पांडुरंगादा महाराज, स्वामी समर्थ महाराज, ब्रह्म चैतन्य महाराज, जगदंबा माता की, हर हर महा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही सत्य करा. पुन्हाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही सत्य करा. पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेषात्यादरी विवेकावरी. जगद्गुरु तुकोबारा या भंगातून सर्वेश्वर पूजनाचं वर्म सांगतात आपल्याला. भगवंताची पूजा कशी करायची. पूजा तर प्रत्येक जण करतो ज्याच्या त्याच्या परीनं. पूजन तर प्रत्येकाचं चालू आहे ज्याच्या त्याच्या परीनं. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वर्म सर्वेश्वर पूजनाची. कसं करायचं त्याची रीत सांगतात. बाकी काय आपणही पूजन करतोच ना देवाचं. सकाळी मंदिरात पूजा चालू आहे, चौकड पूजा चालू आहे. जगद्गुरु तुकोबारांची पूजा कशी पाहणं. माझ्याकडे वर्मय म्हणले सर्वेश्वर पूजनाचे. त्यांना काय आपल्या पूजाला फुलं लागत, पाणी लागत, ताट लागत, सगळं लागत नाही का. आपली पूजा कुठं, गुरुची पूजा कुठं, सामान्य पूजा कुठं, जगद्गुरु तुकोबारायचं पूजन कुठे.
वर्म सर्वेश्वर पूजनाचं मला कळालंय म्हणले. कसं भगवंताचं पूजन होतं बा हो आपण आता. ते म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णव कोणाला म्हणायचं आता? वैष्णव कोणाला म्हणायचं नेमकं? वैष्णव मनोदया अवघी देवावरी माया, ही एक सूत्र सांगितलं. वैष्णव कोणाला म्हणायचं नाही. अजून अजून काहीतरी हा काय आवाज येईना व्यवस्थित. जे देवाची निष्काम भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणायचं. असं आहे का? बर. नरसिंहाचं जे हिंदीतलं भजन आहे, वैष्णव जन तो तेने रे कहिए पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने काही पीड पराई जाने, असं प्रमाण पाहिजे. दुसऱ्याची पीडा जो जाणतो तो वैष्णव. हिंदी का असताना काय फरक पडतो? प्रमाण महत्वाचं आहे ना. म्हणजे दुसऱ्याची पीडा म्हणजे थोडक्यात दुसऱ्यामध्ये तो भगवंतालाच पाहतो. वैष्णव धर्म आहे का? सगळं हे जग विष्णुमय. थोडक्यात देवच भरलाय सर्वत्र. साधूची नजर म्हणजे देव सोडून साधूला काही दिसत नाही. जगत नाही दिसत, देव दिसतो ना आपल्याला जगत दिसत. ऐसे कैसे यांनी भेटती ते साधू, जयाचा अतर्क तर्क विना बोधू. म्हणजे त्याचा व्यापक बोध असतो. जे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा वसला भाव. भक्ता माझी राव आणि ज्ञानी, तो ज्ञानी त्याला सर्वत्र भगवंताचं दर्शन झालंय. मंदिरातलं दर्शन तर प्रत्येकाला झालेलं आहे ना. सर्वत्र भगवंत दर्शन सगळं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव दयाविन ठाव रीता कोठे. हे दर्शन आहे एकनाथ महाराजांचं. मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हरिरूप म्हणजेच तिथं इकडं विष्णुमय म्हणलंय. मग वैकुंठी कैलास सगळीकडे देवच. ही भगवंताचं ते निर्गुण स्वरूप आहे ना. भगवंताचं जे खरं मूळ स्वरूप आहे ते निर्गुण आहे ना. आणि ते असं सर्वत्र भरलेलं आहे. ती जागा तरी कमी नाही कुठं. ज्ञान नाही ना जीवाला. आपल्याला सगुणाचं ज्ञान आहे. ते बी सगुणाचं फक्त मंदिरातले सगुण असतंय. त्याला फक्त मूर्तीचं ज्ञान आहे. त्याच्यामधलं चैतन्य कुठं पाहतोय आपण? नामदेवरायांनी प्रगट केलं ना. भगवंताला मूर्तीतून प्रगट करण्याची ताकद आहे ना भक्तीत. म्हणजे जरी ते हाय पुढं अभंग मातीचा केला पशुपती म्हणले. ती एक पूजण्या करताय, पण पूजा भगवान शंकराला प्राप्त झाली ना. जगदंबा बनवली तांब्याची आणि पूजा केली आईची. ती समोर
जगदंबेची मूर्ती, पण ती जगदंबा मातेला प्राप्त झाली ना, हा. वाळूची पिंड करतात ना, हम्म. झाली माग हा. वाळू पिंड केली, पण पूजा भगवंताला प्राप्त झाली ना, भगवंत म्हणून केली ना, हा. शिवची पूजा म्हणून केली ना, म्हणजे तो निर्गुण आहेच आहे सर्वत्र. हम्म. त्याचं आपल्याला ज्ञान नाही, आपल्या हृदयात आहे तोच आहे. त्याला त्या तत्वाला विष्णू म्हटलंय. हा. त्या तत्वाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. सर्व जगत विष्णुमय जाणणे हाच वैष्णवाचा धर्म आहे. पहा, वैष्णव कोणला म्हणतात? ज्ञानदेव वैष्णव मोठा, सगळ्यात मोठा वैष्णव कोण आहे? नाही का? ज्ञानेश्वर महाराज. हम्म. व्यापक दृष्टी आहे ना. हा. हा, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय? सगळं साक्षात्काराचा विषय आहे ना. हा. तात्पर्य, सर्व जगत विष्णुमय जाणणे हाच वैष्णवाचा धर्म आहे. वैष्णव कोणला म्हणायचं? ज्याला सर्वत्र देवच दिसतो. देव आहे ते दृष्टी देतात संत आपल्याला, नाही का? हा. अर्जुनाला तरी कुठे विश्वरूप पाहिलं का? म्हणजे नाही ना. मग दृष्टी दिल्यावर मग त्याला विश्वरूप दिसलं ना. हा. म्हणजे संत आपल्याला दृष्टीच देतात. हरीची हरिदाई दिशा, त्याला हरिदास म्हणलंय, इकडे विष्णुदास म्हणलंय, वैष्णव म्हणलंय. हरीची दास, हरिदाई दिशा, भावी जैसा तैसा. मग आशाला हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुताची चिंता नाही राहत. मग त्या हरिदासा काळजी नाही राहत, भीती नाही राहत. कधी? सगळ्या दिशेला हरी दिसल्यावर. म्हणजे नजर बदलती ना. हा. काय बदललं? फक्त वृत्ती बदलली आपली. काय वेगळं शरीरात काही बदल होतो का? नाही. मागं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. अशी एक जणांना गाय विकत आणली ना 1 लाखाची, आणि आता ती बागायती भागातून आणली, ती आणली तुमच्यासारख्या जिरायत भागात उन्हाळ्यात. तिला आता वाळेल माखाती तुमची गायची चांगली 50 लिटर दुधाची गॅरंटी, 1 लाखाची गाय म्हणते बघ. तुमची ती वाळेल माका. आता ती काय 50 लिटर दूध देईन का? नाही ना. काय फसवलं आम्हाला. त्याला बोलून घेतलं मग फोन करून. 25 देईन म्हणले, काय ती 50. आता तिला ती वाळेल माका म्हणल्यावर ती काय कोणतरी लागली. आले ते मग काय, गाईचा काही दोष नाही बा. हिरो खायला नाही तिला. आल्यानंतर पाहिले तिने परिस्थिती, त्यांना माहिती होतं आता हे काय गाईचा दोष नाही. इथं वाळेल, हिला काय तिकडे घासन तेन भरपूर होतं. म्हटले आता तुम्ही एक घ्या ना, म्हणते हिरवा मोठा चष्मा आणा म्हणते गाईला. मोठा चष्मा हिरवा आणला आणि गाईला लावला. मग ती वळेल मग हिरवी दिसायला लागली ना, ती खायला लागली ना. काय बदललं? नजर बदलली ना. तसं मग संत आपल्याला दिव्य दृष्टी देतात. कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढळ, म्हणजेच ज्ञान दृष्टीनं आपल्याला मग हे सगळं देवच दिसतो ना. निर्गुण भरला गणदाठारी दिसते. निर्गुण हे जाणायचं असतं, निर्गुणाचं ज्ञान होत असतं. निर्गुण काय पाहण्याचा विषय नाही. पाहायचं ठरलं तर सगुणच पाहावं लागतं, नाही का? निर्गुणाचं ज्ञान झालं का, याचं निर्गुण तर सर्वत्र आहे. मग कुठं नाही निर्गुण? अहो साधी हवा कुठं नाहीये, आकाश कुठं नाही, पंचमहाभूत सुद्धा किती व्यापक आहे. देव तर त्याच्या पलीकडे ना. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप.
म्हणून या माफी केली. हा मन वाच्याच्या पलीकडचा विषय निर्गुण. म्हणून त्याच्याकरता एक साधन आहे फक्त, भक्तीची माफी मोजितो अनंता. इतरांनी तत्वता न जाणं. तत्वता शब्दाचा अर्थ काय? हे पंडित तत्वज्ञानी जे असते ना त्यांना तू हातीच नाही लागत, त्यांची मनाची नक्की न लगे म्हणली. बुद्धीची रिगण झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंद्रियाचा विषय नाही तो, फक्त ज्ञानदृष्टीना संतांच्या कृपेना बाबाजींच्या कृपेना त्यांना काय झाली, ज्ञानदृष्टी प्राप्त झाली. मग ते म्हणतात विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. सर्व जगत विष्णुमय जाणणे हाच वैष्णवाचा धर्म आहे. भेदा भेद मत विचार हा केवळ अमंगळ भ्रम आहे. जिथं भ्रम आहे तिथं द्वैत आहे, तिथं दुःख आहे. एकाच्या ठिकाणी कुठं दुःख आहे? भागवत जण भागवत वाचू राहिले ना. 24 गुरु केले ना भगवान दत्तात्रेयांनी. त्याच्यामध्ये एक कुमारिका नाही का, कुमारिका आई वडील बाजारला गेलेले असतात, पाहुणे येतात पाहायला, एकटीच घरी असते ना. आता अतिथी देवो भाऊ काहीतरी करायचं ना. मग आता पहिल्यासारखं काय, आता बटन दाबलं का मिक्सर चालत, तेव्हा नव्हतं काही. तेव्हा ते असं मुसळानं कांडावं लागत होत. मुसळ निदान ऐकून तर असेल ना. मग ते मुसळाना ती साडी कांडायला लागली ना, मग त्या बांगड्या वाजायला लागल्या. का वाजत होते? जास्त होते म्हणून वाजत होत्या ना. मग तिच्या लक्षात आलं आता पाहुणे शेजारी बसलेली, मग तिला हे वाटायला लागलं संकोच. आवाजात काय बिघडलं काय? फोन नाही करा, नाही कोणाच तरी. मग तिनं बांगड्या काढून ठेवल्या आणि एकच ठेवली फक्त. हे हातात एक आणि या हातात. आता वाजन का? एक असल्यावर आवाज सुद्धा नाही ना, पण दोन असल्यावर द्वैताची झाडणी संत करतात, द्वैत नष्ट करतात. एक जिथे एक आहे ना तिथं काहीच नाही, कुरकुर नाही, काय नाही, काय नाही, आवाज नाही, शांत आहे. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भेदा भेद भ्रम. दुःखाला कारण भेदच आहे ना. दुःखाला कारण भ्रम आहे ना. भ्रम जीवाला मी दे हा सगळ्यात मोठा भ्रम. अंधारात काही दिसलं तरी घाबरतो ना आपण. मग तो भ्रम आहे का खरं आहे? दोरीवर सर्पाचा भास झाला. आता दोरी सर्प पहिली नव्हती, नंतर नाही, पण भास झाला ना तेवढ्या वेळेस. तसं आपल्याला तो भास झाला का मी देह. आणि संत तेच हे करतात. त्याच्यातलं भेद नष्ट करून टाकतात. मत विचारा केवळ अमंगळ भ्रम आहे. अहो तुम्ही भागवत भक्त ऐका आणि जे हित करायचे असेल ते खरी करा. खरं हित संतांना कळतं, वैष्णवाला कळतं. भागवत म्हणजे ऐका जी तुम्ही भक्त भागवत जो भगवंताचं चिंतन करतो, पांडुरंगाची वारी करतो, त्यालाच भागवत. भागवत धर्म भागवतामध्ये सगळा विषय आला भारी. ते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रमामंग. तो वैष्णव त्याच्या ठिकाणी भ्रम नसतो. ऐका जी मी भक्त भागवत कराल ती हित सत्य करा. हित हीच हित भगवंताच्या चिंतनाना संतांच्या कृपेना व्यापक दृष्टी होणं. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त माय जगन्नाथ. जगन्नाथ म्हणजे सगळ्या जगात विश्वनाथ. तुम्ही विश्वनाथ.
दीनरंक मी अना कृपा कराल पाया पडिलो बराडी. विश्वनाथ, विश्वनाथ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? विश्वनाथ शब्दाचा अर्थ जरी महादेव आहे, पण विश्व सगळे विश्वात जो भरून उरलाय ना तो विश्वनाथ. तो काय असं फक्त एका मंदिरातच आहे काय? भोले बाबा ते भजन्या करताय नाही का? निर्गुणाचं तर काही करता येत नाही पूजन. तुम्ही विश्वनाथ, हे शिवतत्व सगळ्या विश्वात भरलं ना. शंकराचे भक्त त्याला हे म्हणतात विश्वनाथ. विष्णूचे भक्त हे म्हणतात विष्णुमय म्हणतात. नाईचे भक्त काय म्हणतात? अनादि निर्गुण प्रगतली भवानी. अनादि आहे ना ती. अनादि म्हणजे सर्वत्र सगळ्यांच्या अगोदरची. गणपतीचे भक्त ओम नमो ज्यात्या वेद प्रतिपाद जे जे स्वसंवेद आत्मारूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती. सगळ्यांची मती बुद्धीला प्रकाश देणारा तुझ गणपती म्हणजे किती व्यापक आहे. तात्पर्य जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो वैष्णव, त्याच्या ठिकाणी भेद नाही. तुम्ही काय करा, हित करा आणि पुढे त्याच्यावाला कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुम्ही जर कोणाचाच मत्सर नाही केला, सगळ्यामध्ये जर तुम्हाला तुमचं उपास्य दैवतच दिसलं, सगळ्यामध्ये जर आईच दिसली, तर मग आता मत्सर कोणाचा करायचा? आणि आहेच ना ती कुंडलिनी जगदंबा प्रत्येकाच्या इथं 3.5 वेळी घालून, त्याच्यामुळे सगळं चाललंय ना आपलं. मग सर्वत्र जर जगदंबाच भरली तर मग द्वेष मत्सर कोणाचा करायचा? कोण लहान आणि कोण मोठं आहे? कोण लहान आणि कोण मोठं, कोण गुरु आणि कोण शिष्य? इतकं व्यापक झाल्यावर कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही नाही घेरा. लाजले गे मायाचा कवना वाळू, तिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. म्हणजे हे सर्वत्र भगवत दर्शनी, सर्वात श्रेष्ठ 1 नंबरचं दर्शन आहे बर का. सगुणाचं दर्शन, स्वप्नात दर्शन, साक्षात्कार, याच्यापेक्षा सगळ्यात कळसाचं दर्शनी हे झालं संतांना. सगळ्या संतांना झालं. सगळ्या संतांची तुम्ही प्रमाण पहा. हे दर्शन झालं मग काम झालं, कृतकृत्य झालं. मग हे दर्शन जर झालं कोणतं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर सर्व वर्म सर्वेश्वर पूजनाची. कुठून आणली कावड म्हणली, गंगेवरून काशीहून कावड आणली, ती कोणाला पाजली म्हणले नाथानी वाळवंटामध्ये. ते म्हणले मी विश्वेश्वरालाच पाजली म्हणले, रामेश्वरालाच पाजली म्हणले. म्हणजे काय भाव आहे त्यांच्यावाला. दर्शन झालं ना त्यांना त्याच्यातच, आणि त्याच्यात नाही का तो गाढवामध्ये जे तत्व आहे ते नाही का आहे ना, तेच तत्व आहे. आपण उपाधी पाहतो गाढव. वारकऱ्यांची सेवा केली. आता वारकऱ्यांची सेवा केली का पांडुरंगाची सेवा केली? पांडुरंगाची सेवा केली. मूळ जर उपाधी बाजूला, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सोनं पाहतो का अलंकार पाहतो? सोनं. देवीची मूर्ती नेली मोडायला सोनाराकडे,
आणि एक घोडा होता देवा रे सोन्याला. मग आता सारख्याच वजनाचे आहे ना, देवीचे पैसे जास्त व्हायला पाहिजे ना मग. हं? आता देवीची हा अधिष्ठानच सोनं आहे ना. सोनारला तुमची देवी पाहत नाही, तो तुमचा गणपती पाहत नाही, तुमचा बाप्पा पाहत नाही, खंडोबा पाहत नाही, पुत्र पाहत नाही, मग तो पाहतो सोनं. तसे संत आपल्या मधलं तत्व पाहतात, ते ब्रह्म चैतन्य उपाधी नाही पाहत. आणि ते चैतन्य गुप्त आहे, ते नजर लागते त्याला. म्हणून कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, नाही का? मग संतांवर प्रसंग आले, तिने काय असं कुठं काही केल्याचं कुठं दिसत नाही ना, कोर्ट कचेऱ्या काही भांडण तंट. नाही. ते म्हणे योगी पावन मनाचा. अरे पावन मनाचा म्हणजे व्यापक झालेला असतो योगी, समत्व चित्ताची याची सार जाण बघायची. तुम्ही योगी आहे. साही अपराध जनाचा. आपल्या दाताना जर आपली जीभ चावली तर आपण काय दातच पाडून टाकितो ना. नाही ना. तुम्ही कोणावरची सोडली का आतापर्यंत? आपलाच हात आपल्याला झोपेत लागला तोंडात, मग आपण काय हातोळीतो का? अरे हे सगळे आपलेच आहे म्हणले. अपपर नाही तिथे, म्हणजे हा भाव साधूचा असतो म्हणून तिथं द्वेष मत्सर करायचं काही काम येत नाही. आणि आपण कोणाचं कर्म पाहतो, हे आमचं हे तसं ते तसं, आणि त्याच्यामुळे आपलं काही जमत नाही. त्याच्यापेक्षा कोणाचं कर्म नाही पाहायचं, त्याच्यातलं देव पाहायचा, त्याच्यातला पांडुरंग पाहायचा. मग कोणाही जीवाचा न घडावा मत्सर सर्व स्वर पूजना, ते वर्म, हे वर्म आहे. हे जर झालं तर मग देवाची पूजा होती, म्हणजे देव प्रसन्न होतो आपल्याला, नाही का? दामाजी पंतांनी सगळं वाटून दिलं होतं ना, मग त्या लोक तडफडून मरत होते, अन्न पाण्यावर दुष्काळ पडला. त्यांच्यामध्ये काय पाहिलं? पांडुरंगाचं पाहिला. देव मामलेदारांनी एवढं सगळं वाटून दिलं होतं, काय म्हणून दिलं? अरे प्रत्यक्ष याच्यामध्ये पांडुरंग नांदतो ना, काय आहे पंढरी आत्मा विठ्ठल, चालतं बोलतं आहे ना ते. हा, आणि तडफडून मरत होते. मग तेव्हा काय करायचं? म्हणजे त्यांना दर्शन झालं होतं, नाही का? आणि आपण मागायला जरी कोणी आलं तर त्याला इतकं उलट पालट बोलतोय. हातपाय चांगले काम करताना. हा. म्हणजे अंतर किती आपलं अजून, एवढं अंतर काटायचं ना आपल्याला. तो काय म्हणत नाही एखादं एक करवावर नावर करून देऊन काय मागून मागून एखादी साडीच मागून का नाही, ती मोकळ्या मनानं पुढे द्यावं वाटत. हा, गेल्यावर सगळं पेटूनच द्यावं लागते. वैरागी नाही ना. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. तू का म्हणे एका देहाचे अवयव, सगळ्यांचं शरीर एकाच मटेरियल पासून बनलेलं आहे ना. हा, सगळ्यांचं अंतःकरण एका मटेरियल पासून बनले, फक्त कर्म वेगळं आहे म्हणून वेगळं वाटतं आपल्याला. तसं पाहिलं तर सगळे घर विटाचीच आहे, सिमेंटाचीच आहे. हा, तसे आपले सगळे घर पंचमहाभूताचेच बनलेले आहे ना. एखाद्याला प्लॅस्टर चांगलं असतं. आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. The person you are सुखा speaking म्हणे with एका has put your call देहाचे on hold. अवयव, Please stay सुख on the line. दुःख जीव भोग पावे. खास ऑफर की जानकारी के लिए ये ऐप लॉग इन करें. Your call is महाराज म्हणतात on the line or call after some. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही एकाच देहाचे अवयव आहे. एकाच कंपनीमध्ये सगळं बनलेलं असतं. गाडीची लाईट फीट हे ते जोडले का झाली गाडी. एकाच कंपनी मधलं असतं ना सगळं.
हा तसं आपलं सगळं हे पार्ट एकच कंपनीत बनेल ब्रह्मदेवाच्या. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे, त्याची कंपनी सारखे चालूच आहे ना. हा आपले या गाड्या बनवायचं हम्म, तशा टाटाच्या कंपन्या रात्रंदिवस चालू आहे ना गाड्या बनवायच्या. हा मग तशा ब्रह्मदेवाचं हा कुलाल म्हणजे कुंभार येतो, अखंड घडीतो मडकी रे. आपली मडकी कोणा बनवली? तोच बनवतो ना. इथं जगद्गुरु तुकोबारांना सांगायचंय, तुका म्हणे एका देहाचे अवयव. त्याच्यामुळं जरी आपल्याला तसं वाटत असन, परंतु सगळं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय एकाच देहाचे अवयव आहेत आणि त्यांनी सेवन केलेल्या विषयाचे सुखदुःख भोगणारा अंतर्यामी एक जीवच आहे. आतमध्ये बी एकच आहे सगळ्यांचा. आत्मधलं जे चैतन्य आत्मा तो सगळ्यांचा एकच आहे. मग वेगळं काय आहे? कर्म वेगळं आहे. फक्त वेगळं काय आहे? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. कर्म फक्त वेगवेगळे प्रत्येकाचं, नाही का? म्हणून कोणाचं कर्म पाहू नका. बाबा म्हणायचे गाय काय खाती हे पाहू नका, दूध किती चांगली देते पहा. हा गाय दूध किती पवित्र देते हे पहा. गाय काय खाती हे पाहू नका, म्हणजे कोणाचं कर्म पाहू नका. हा कोणाचं कर्म पाहू नका. त्याच्यातला अंतःकरणातला देव पहा. मग आपल्याला सुद्धा ही स्थिती प्राप्त होईल. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंग, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते. कोणाही जीवाचा न घडावा मग सर्वेश्वर पूजनाचे. चष्मा चांगला असला तर चांगलं दिसन, काळा असला तर काळा दिसन, पिवळा असला तर पिवळं दिसन. बरोबर आहे का नाही? हा बदलायचं काही, चष्मा बदलायचा आहे, नजर बदलायची. म्हणजे नजर बदलायची म्हणजे अंतःकरण पवित्र करायचं. चष्मा आपण पुसून घेतो ना चांगला. गाडीची काच रोज पुसतो का नाही आपण? हा आणि मग काच तेवढी पुसली तेवढं चांगलं दिसतं. म्हणजे अंतःकरण जितकं स्वच्छ तेवढं पुढचं चांगलं दिसतं. हे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. आणि मग निर्मळ झाल्यावर काय होईल? गोपाळ आहे त्याचे. इथं गोपाळ येऊन राहिल्यावर मग बाकीच्या मध्ये गोपाळच आहे ना. पण पहिला आतमध्ये आला पाहिजे आपल्या. आला म्हणजे प्रतीतीला आला पाहिजे, अभिव्यक्त झाला पाहिजे. आपल्यामध्ये जर गोपाळ आहे तर मग बाकीच्यांमध्ये कोणी? तोच आहे. सर्वागती तोच आहे ना. तोच आहे, त्याच्यात बदल नाही. वस्तू एकच आहे सगळ्यांच्या आतमध्ये. तिचं ज्ञान झालं सुटला अभंगन काय असं आहे. म्हणून विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रमा मंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते सत्य करा. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म, सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते सत्य करा. पुढचा अभंग आहे. आम्ही तरी आ झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाची हरी. भलते काही पडो देह तुरंगी हातडो, तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसे. गेले मानामान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. आम्ही तरी आ झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाची हरी. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला मृत्यूची भीती नाही राहिली. कशामुळं? हरी आला हाता. हा, आशा टाकून दिली आणि उदास झालो. दुःखाला कारण आशा आहे ना. हा, दुःखाला कारण काय आहे? आशाम परम तो आश टाकले का सगळं संपलंय. भागवतामध्ये 24 गुरु मध्ये ते दुसरे उदाहरण पहा.
एका पक्ष्याला मांसाचा तुकडा सापडतो ना, हा. मग सगळे पक्षी येते आणि त्याला तोडीत येत मोकार. हम्म. एखाद्याकडे असं रिटायर झाले 20 लाख रुपये येऊ द्या बरं. एखादा माणूस जर रिटायर झाला ना, हा. एखादी 5-50 लाख जर आल्यावर त्याला किती काय पाहुणे मित्र होते. हा. तोडीत येत अशी तडा तडा. पुरी म्हणते मला आमचं दे, तू आमचं म्हणतो आमचं दे. कशामुळे? हा. तसं त्या पक्षाला बाकीचे तोडायला लागले ना त्या मांसाच्या गोळ्यामुळं. फोन म्यूट करा. अहो त्याला तोडलं पारी ते पाखरं गोळा झाली. त्याच्या लक्षात आले सगळं दुखणं कशामुळे? तुकड्यामुळे. त्या मांसाच्या गोळामुळं. त्यानं दिलं ना टाकून ते. मग आता कुठं त्याला कोण काय करते? मोकळा झाला तो. आता उदास झाला ना. गेल्या अशा पाशणीवरून आम्ही तरी सर्व आशा टाकून उदास. महाराज म्हणले ना, भक्तायशी जाना निधी उदास गेले आशा पास निवारून. पण तो आशा पास निवारण करणं लय अवघड आहे ना. म्हणायला काय लागत आहे? सगळ्या आशा काय एवढ्या काही संपत्या का? इच्छा. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. ते म्हणले आशा ही समूळ खणून काढावी, लेण्याची गोसावी व्हावी, नाही तरी सुखी असावे संसारी, उगाच फजिती करू नये म्हणले. आशा काय सामान्य गोष्ट नाही. पण ती आशा टाकून दिली आणि उदास झालो. अहो हरी आता मरणाचे भय कोण धरतो? म्हणजे मृत्यूच्या भीतीला कारण काय? उत्तर सापडलं ना आपल्याला आता. आशा. मरणाची भीती जर जावं असं वाटत असेल तर आशा, वासना आणि देहाचं ममत्व, या दोन गोष्टी. ते म्हणजे आम्ही उदास झालो देहावर. का? वास्तव कळल्यावर. आपल्याला जर कळालं तर ही वस्तू आपली नाही, मग दुःख होतं का? नाही. दुसऱ्याची गाडी ठोकली हायवेला, काही वाटत का स्वतःची ठोकल्यावर? इतका फरक आहे ना. हा. पण दुसऱ्याची ठोकली म्हणजे मग तो उदास होतो ना. बरोबर आहे का नाही? मग तो उदास राहतो, म्हणजे चालूच राहतो. रोड आहे नाही का? तसं मग आता ही आपली गाडी आपली का? आपलं स्वरूप आहे का ती? स्वरूप नाही ना. म्हणजे उदास बरं का, सोडून नाही. त्याच्यात राहायचं, तिला जपायचं, व्यवस्थित तिला तेल टाकायचं, गाडी जपून वापरायची, पण उदास राहायचं. मग गाडी नसल्यावर प्रवास कसं काय होईल? बेरूपी गाडी ध्यानात आलं ना. हा. आम्ही तर सर्व आशा टाकून उदास झालो. अहो हरी आता मरणाचे भय कोण धरी? म्हणजे मृत्यूची भीती जाती पहा वरमय. आशा. आणि ही आशा कशानं जाती? नामस्मरणानं. भरपूर नामस्मरण केलं का तृप्तता प्राप्त होती ना. आता निश्चिंतीने पावलो हा कंटलिया धावा तृष्णेची. आशा म्हणजे तृष्णा, आशा या बहिणी दोघी जणी. आसरा, आशा, तृष्णा, कामना, इच्छा ह्या बहिणी आहे ना. मग त्या नामस्मरणानं मन शांत होत आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर तो त्यावर उदास असतो. म्हणून आता मृत्यूची भीती राहत नाही. आता मृत्यू कोणाचा होणार आहे? साधनाचा, गाडीचा, देहरूपी शरीराचा. आता स्वरूप ते नाही म्हटल्यानंतर दुःख, मृत्यूची भीती नाही राहिली.
पाहिजे तेथे देह पडो किंवा धोंड्यावर बसो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. दृढ भाव. मग जटायू किती लढला रावणा संघ? सामान्य लढला का? जटायूची फार ताकद होती. सीता माते करता जटायूनं फार जीवाचं रान केलं ना. आता रावण काय साधा होता का? त्याला पार त्या नखेने वरमडून चोचीनं पार हे केलं होतं, सळकी पळ करून सोडलं होतं. धर्माकरता लढला ना. आता जटायू गेला म्हणजे तो रावणानं त्याला विचारलं होतं ना, तो मरण काय ते. आता म्हणले हा राम भक्त आहे, हा खरंच बोलणार आहे ना. यांना विचारलं तुझं मरण काय ते, त्यानं तो खोटं बोलला ना. खोट बोलला, पण जटायू ना शेवटपर्यंत लढला. ते जावो अथवा राहो, त्याला भगवंताची प्राप्ती होणार होती. पुढे भगवंत दर्शन द्यायला आले ना त्याला. पाहिजे तेथे देह पडो किंवा धोंड्यावर बसो. त्याच्यामुळे मग त्याच्यावाले सगळे संस्कार देवानं केले ना रामानं स्वतः जटायूचा अंत्यसंस्कार प्रभू रामानं केला ना. पाहिजे तेथे देह पडो किंवा धोंड्यावर बसो. मग आता काही नाही, रूपाचं ज्ञान झालं ना, आता अमर झाले ना. मग आता काही नाही, देहाचं काही सुख दुःख नाही. देह जावो अथवा राहो. कोणीही जीवा तुमचे तुम्हापाशी आम्ही आहो जैसे तैसी. होणारे सुखदुःखाची भोग हे सर्व तुमचेच आहे, ते तुम्हापाशीच असोत. आता सुखदुःख सुद्धा नाही राहिलं ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काहीच नाही. हे सुखदुःख शरीराचे धर्म आहे, काही मनाचे धर्म आहे, काही देहाचे धर्म आहे. थंडी कोणला वाजायची? आता गार सुटलं, थंडी वाजायची कोणला? देहाचा धर्म आहे तो. भूक लागली तो कोणाचा धर्म आहे? पोटन ते एकच आलं. भूक शोक हे धर्म कशाचे? नाही ना, ते सूक्ष्म देहाचे धर्म. आतून भूक लागायची ना, सूक्ष्म देहाचे धर्म आहे. स्थूल देहाचे धर्म वेगळे, सूक्ष्म देहाचे धर्म वेगळे. शोक कोणी काही बोललं माझ्या मनाला लागलं म्हणते, असं म्हणतो का शरीराला लागली ते गाव? बोललं मनाला लागलं म्हणते. म्हणजे ते कशाचे धर्म आहे? सूक्ष्म देहाचे धर्म आहे. शोक झाला, सुख झालं, मनाला आनंद झाला, कधी आला झाला, हे जड आहे ना. म्हणजे होणारे सुखदुःखाची भोगे सर्व तुमचेच आहे, ते तुम्हापाशीच असतो. आम्ही त्याचा संबंध न घेता जसेचे तसेच आहोत. आता स्वतंत्र झाला ना. सुखदुःख वेगळे, आम्ही निर्विकार. आपलं स्वरूप कसं आहे? आनंद, अद्वय, नित्य, निरामय, सच्चिदानंद स्वरूप आहे ना आपण. आपल्या ठिकाणी आहे का काही? आपण किती निर्मळ आहे, आपण नित्य आहे. पण तेवढं असं बाजूला झालं पाहिजे ना. असं आहे. आता सुख दुःख समान सकळ जीवांचा, ज्ञानाचा उद्बोध प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोचे काढी रंगीना. तिथं काहीच नाही म्हणले आता. मान आणि अपमान हे दोन्ही जाऊन सुख दुःखाचा नाश झाला. मान अपमान
हे सगळे मनाचे खेळ आहे ना अंतःकरणाचे. हा मान मिळाला तर मनाला बरं होतं ना, आणि अपमान झाल्यावर रडत बसतो आपण. कोणा सत्कार केला तर बरं वाटतं ना. हे धर्म कोणाचे? अंतःकरणाचेच धर्म आहे, सूक्ष्म देहाचे. पण याच्या पलीकडे गेले ते. मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी हे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय हे नाही, याच्या पलीकडचं जे परब्रह्म चैतन्य ती मी झाले आज. उदास झाला ना, आशा सगळी संपली ना. मग काय राहिला आता? काय संबंध काय राहिला? संबंध सोडला ना. दिली तिलांजली. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात? दिली तिलांजली. कुळ, नाम आणि रूप. मग काय राहिलं खाली? नावामुळे तर आपलं सगळं चाललं ना. नाव आपल्याला पाहिजे ना कुठेतरी. कुळ पाहिजे, नाव आणि रूप बी. आता हे रूपच आहे ना आपलं. या सगळ्याला तिलांजली दिली म्हणली. दिली तिलांजली. शरीर त्याची त्याची समर्पित. आता काय पाहिजे बरं याच्यापेक्षा उत्तर? अजून संपला अभंगाचा विषय. काय म्हणजे शरीर याचं त्याला देऊन टाकलं म्हणजे आपलं आहे कधी? नाही. शरीर पंचमहाभूताचं आहे ना. देह काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. आपण थोडं चुकीची समजूत झाल्यामुळं माझं म्हणत होतो. आता वास्तव कळालं ना. शरीर त्याचे त्याशी समर्पिले. पंचमहाभूताचं शरीर त्याचे त्याला देऊन टाकलं. काम झालं ना आता. त्याच्या कोण शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे शरीरे साध्य केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराला परब्रह्माची प्राप्ती होती ना. मग परब्रह्माची प्राप्ती झाली, मग आता त्याला तिलांजली द्यायला काय अडचण? तिलांजली म्हणजे ते कळत आहे ना. दुसऱ्याला नाही, आपल्या स्वतःच्या शरीराला. आता नाव राहिलं का? नाही. अहो ते शरीर गेलं म्हणजे त्याच्याबरोबर ते नावही संपलं ना. ते रूपही गेलं, कुळ गेलं. आता दुसरं शरीर जेव्हा भेटेल तेव्हा पुन्हा नवीन नाव पुढचं पाहता येईल काय असं. आता काय राहिलं का? नाही. वस्तू गेली म्हणजे संपला विषय सगळा. दिली तिलांजली. आता काही नाही राहिलं. कुळ नाही, नाम नाही, रूप नाही, शरीर त्याचे त्याशी समर्पिले. असे झाला प्रेतरूप शरीराचा भाव म्हणजेच उदास. वैराग्याच्या लागल्या शरीरा असे. म्हणून आता मान राहीन का तिथं? नाही ना. थुंकून या मान तरी तो कीर्तन जगद्गुरु तुकोबराय तुकाराम महाराज म्हणते मानावर तर आम्ही चुकतोय. ज्ञानेश्वर महाराजांचा श्लोकच अमानित्वम आदंभित्वम. काय पुढं? जग मान आणि अमान अपमान हे दोन्ही जाऊन सुखदुःखाचा नाश झाला. पहा, सुखदुःखाला कारण हे मान अपमान. आता तादात्म्यच नाही राहिलं, उदास झाले. मान आणि अपमान कुठं राहिला हो? तुकाराम महाराज म्हणतात या सवयीची चित्तात बिलकुल तळमळ वागीत नाही. तळमळ संपली का विषय संपला ना. चित्तामध्ये सारखी तळमळ चालू आहे ना. तळमळ होणंच म्हणजे मुक्त होणं. मुक्त होणं म्हणजे काय? ही जी साडी तडफाड 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 चालू आहे ना. झोप येत नाही ना. काही जर काही झालं तर नुकसान झालं बाबा, काही भिजलं तर आपल्याला झोप येत नाही का? अंतःकरणाचे धर्म आहे ना ते. तडफड तडफड करत अंतःकरण. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आमचं पार शांत झालं.
तळमळच संपली. अवघात आनंद. आता फक्त आनंदाच आहे, बाकी दुसरं अंतःकरणात काही राहिलं नाही. म्हणून आम्ही तरी आस झालो टाकूनी उदास. उदास होणं म्हणजे डायरेक्ट त्याग नाही बरं का, त्याच्यात राहून. आता कोण बाईधरी पुढे मरणाची हरी उसनी साडी आणली नेसायला कार्यक्रमापुरती. आतून उदासच असतं ना माणूस, आपलं नाही बाई. हा एखाद्या बाईना पैठणी आणली समजा कार्यक्रमापुरती, ना आली का लगेच द्यायची. तिच्या डोक्यात राहतं ना आपली नाही म्हणून, ती म्हणती का आपली आहे. बाकीचे म्हणतील पाहुणे रावळे काय श्रीमंत बाई हो काय पैठणी, पण तिच्या मनामध्ये काय म्हणते ती, आपली आहे. हा ती उदास असते त्याच्यात. तशी ही पैठणी आपली का मग? नाही. अरे पैठणी वापरायला दिली आपल्याला. म्हणून देऊ नका फक्त. ती एक बाई नाही का, तिला दिलीच पैठणी, पण तिला वाटलं म्हणून म्हणून ती तिच्या बरोबरच राहायची. ती बसायला आली लगेच खाली बसायला टाकायची. कार्यक्रमात गेली, आता ती कार्यक्रमात काय, पण पुढे बसायचं म्हणलं की पहिलं खाली बसायला टाकायचे. काय माहिती इतके ठेवू म्हणले, काय श्रीमंत काय हाता खाली तिच्या. आता त्यांना काय माहिती. हा बाकी त्यांना माहिती आहे का? नाही. आपण आपल्या शरीरावर उदास म्हणजे त्याच्यात राहून फक्त समजूत बात करायची, त्याचा न त्यागावी न भोगावी. लय भारी अभंग आहे तुकाराम महाराजांचा. काय पुढं मध्यभागी विभागावी, म्हणजे याचा त्यागही करायचा नाही आणि ह्याला लय लाडही द्यायचा नाही. त्याग करून कसं जमन? त्यागावी न भोगावी असं आहे. म्हणून भारी अभंग आहे. झाला टाइम आपला. आम्ही तरी आज झालो टाकून उदास, आता कोण बाई धरी पुढे मरणाची हरी. भलते ठाई पडो देह तुरंगी आसडो, तुमची तुम्हापाशी आम्ही आहोत. गेले मानामा सुख दुःखाचे खंड, तुका म्हणे चित्ती नाही वागवी सखंड. आता कोण बैदरी पुढे मरणाच्या, म्हणजे मृत्यूची सुद्धा भीती सगळ्यात मोठी मृत्यूची प्रत्येकाला. आपल्याला जास्त नाही, प्राण्यांना सुद्धा मृत्यूची भीती बर का. प्रत्येकाला मृत्यूची भीती, प्रत्येकाला विश्वामध्ये प्रत्येकाला मृत्यूची भीती. त्याच्यातून कोणीच सुटलं नाही, एक संत जर सोडले तर. आणि ती मृत्यूची भीती जाती असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आणि आपला मूळ उद्देश तोच आहे नाही का, एक ना एक दिवस आपली मृत्यूची भीती नष्ट व्हावी. त्याच्याकरताच हा सत्संग आहे, ही सेवा आहे भगवंताची. जगद्गुरु तुकोबारायांचे सूत्र आहे हे. जगद्गुरु तुकोबारायांची ट्रीटमेंट चालू आहे आपल्याला. ट्रीटमेंट त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आपण. एक एक औषध आहे त्यांच्यावर नाही का, दिव्य संजीवनी. आपल्या अंतःकरणात त्याचा ठसा उमटावा. मी ब्रह्मरूप आहे, मी शिवस्वरूप आहे, मी अमर आहे, अविनाशी आहे, असं चित्ताचा बुद्धीचा मनाचा निश्चय झाला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. पुंडलिका वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु